नमस्कार. टी व्ही नेक्स्ट मराठीच्या वतीनं आपल्या निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये आणि विजयी भव या उपक्रमांतर्गत आपलं सर्वांचं स्वागत. पुन्हा एकदा संदीप देसाई आम आदमी पार्टीचे यांच्याशी आपण संवाद साधत आहोत. महानगरपालिका निवडणुकीला अवघे आता 27 दिवस राहिलेले आहेत प्रत्यक्ष मतदानासाठी. जाहीर प्रचारासाठी 11 दिवस राहणार आहेत. पण आत्ता जो महत्त्वाचा टप्पा चालू आहे त्यामध्ये आता पक्षनिहाय मुलाखती चालू आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर गेले 3 ते 4 वर्ष विविध विषय सातत्यानं लावून धरण्यात आम आदमी नजरेसमोर, नागरिकांच्या नजरेसमोर तुम्ही आहात. देसाई सर, आपलं स्वागत टी व्ही नेक्स्ट माध्यमातून. 4 वर्ष तुम्ही रस्त्यावरची लढाई लढत आहात आणि आता सत्तेत जाण्यासाठी काय आपलं नेमकं आहे? गेले 4.5-5 वर्षापासून सर्वसामान्य कोल्हापूरकरांचा जो प्रश्न आहे तो सातत्यानं मार्गी लावण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करत होतो. आंदोलनाच्या माध्यमातून त्यांच्यासमोर त्याची बाजू मांडत होतो. प्रसंगी निवेदन देणं, उग्र निदर्शनं करणं, अशा पद्धतीच्या रस्त्यावरच्या लढाईला कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्ही कमी न पडता सर्वसामान्य लोकांचे प्रश्न, मग ते रिक्षावाल्यांचे असू देत, टिप्पर चालकांचे असू देत, शालेय पोषण आहाराच्या महिला असू देत आणि अन्य विविध मार्गांना आम्ही ते प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न करत होतो. आता खऱ्या अर्थानं या प्रश्नांच्यामुळं लोकांच्यामध्ये आम आदमी पार्टीची ओळख, आम आदमी पार्टीच्या उमेदवारांची ओळख एक वेगळ्या पद्धतीची तयार झालेली आहे आणि तीच ओळख घेऊन आम्ही मतदारांपर्यंत पोचणार आहात की रस्त्यावरच्या लढाईमध्ये ज्या कार्यकर्त्यांना साथ दिली, ज्या उमेदवारांना साथ दिली, त्याला आता सभागृहाच्या लढाईमध्ये, कारण ते अत्यंत महत्त्वाचं आहे, एखादा प्रश्न सोडवताना सभागृहामध्ये ज्या पद्धतीनं आणि ज्या तत्परतेनं सोडवता येतो त्याला मात्र या आंदोलनाच्या लढाईमध्ये थोडंसं वेट अँड वॉच करावं लागतं, थोडासा विलंब लागायची शक्यता असते. मग हा जो मूळ प्रश्न आहे तो प्रश्न सोडवण्याच्या दृष्टिकोनातून आम आदमी पार्टी प्रत्यक्ष या निवडणुकीमध्ये सहभागी होते. ठिकठिकाणी आमचे उमेदवार असणार आहेत. आघाडीच्या संदर्भात सुद्धा आमची चर्चा चालू आहे, सकारात्मक चर्चा चालू आहे. आघाडीकडनं समजा सन्मानजनक आम्हाला काही ऑफर येत असेल तर आम्ही त्याचं नक्कीच स्वागत करणार आहोत. आघाडीच्या बाबतीत काँग्रेस आहे, राष्ट्रवादी काँग्रेस आहे, तर याबरोबरीने तुम्ही लढत आहात. किती जागाची मागणी केली आहे किंवा तुमची पहिली चर्चेची फेरी झालेली आहे, काय नेमकं? आमची साधारणपणे एक चर्चेची फेरी पूर्ण झालेली आहे. याच्यामध्ये आमचे जे प्रमुख पदाधिकारी आहेत यांच्यासाठी आम्ही जागेचा आग्रह धरलेला आहे. मला खात्री आहे की महाविकास आघाडीचे नेते आमच्या मागणीचा अतिशय व्यवस्थितपणे विचार करतील आणि न्याय द्यायचा प्रयत्न करतील अशी मला 100% खात्री आहे. रस्ते, थेट पाईपलाईन आणि आरोग्य हे 3 अग्रक्रम आहेत. त्यात तुम्हाला काय नेमकं त्याचं अधिक गंभीर वाटतं? खरं तर तसं बघायला गेलं तर तुम्ही जी सूची सांगितली, आता तुम्ही जी लिस्ट सांगितली ही अतिशय त्रोटक आहे. रस्त्याचा प्रश्न तर कोल्हापूरमध्ये खूप वर्षापासूनचा सुरू आहे. मी अत्यंत जबाबदारीनं सांगतो, या रस्त्यांमध्ये टक्केवारीचं प्रमाण एवढं मोठ्या प्रमाणात आहे की त्या प्रमाणामुळं गेले साधारणपणे 8 ते 10 वर्षापासून कोल्हापूर महानगरपालिकेच्यासाठी जवळपास 1000 कोटी रुपये निधी आला असेल फक्त रस्त्यासाठी. पण कुठलेही रस्ते तुम्हाला सुस्थितीत दिसत नाहीत. पाण्याची दुरावस्था तुम्हाला माहीत आहे. हे सोडून शाळांची दुरावस्था सुरू आहे. दिवसेंदिवस शाळा बंद पडत चाललेल्या आहेत. आरोग्य व्यवस्था आत्ता सलाईनवर लागल्यासारखी परिस्थिती आहे. हे जे छोटे मोठे प्रॉब्लेम आहेत, हे छोटे मोठे प्रॉब्लेम सोडवायचे असतील तर आम आदमी पार्टीच्या सच्च्या कार्यकर्त्याला, सच्च्या उमेदवाराला महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये पाठवल्याशिवाय याला न्याय मिळणार नाही याची मला खात्री आहे. अत्यंत दिग्गज सगळ्या या प्रॉब्लेम आहेत आणि आपण मुलाखतीची अर्ज मागवून झालेले आहेत. मुलाखती प्रक्रिया आपली चालू झाली आहे. कितपत जागा तुम्ही मागणी करणार आहात माहिती? मगाशी सांगितल्याप्रमाणे प्रमुख पदाधिकारी जे आमचे आहेत, जवळपास 10 ते 12 प्रमुख पदाधिकारी आहेत, यांच्यासाठी आम्ही जागेची मागणी केलेलीच आहे. चांगल्या पद्धतीने ते टक्कर देऊ शकतात, विजयी होऊ शकतात, अशा जागेंचा आम्ही आग्रह धरलेला आहे. आणि मग याच्यातनं काही सकारात्मक तोडगा निघतोय का त्याच्यावरही आमचं चर्चा सुरू आहे. त्याच्यात महानगरपालिका निवडणुकीत जनतेचे विविध प्रश्न शेवट टप्प्यापर्यंत मार्गी लावण्यामध्ये आम आदमी पार्टीचं गेले 3 ते 4 वर्ष सातत्याने योगदान राहिलेलं आहे. त्यामुळे आम्हाला आमचा हक्क आहे, आम्ही सभागृहात जाऊन हे प्रश्न अधिक गतिमानतेने सोडवू यासाठी त्यांनी आवाहन केलेलं आहे. संदीप देसाई यांच्या वेळेस पत्रकातून त्यांनी आमच्याशी संवाद साधला. त्यावेळी टी व्ही नेक्स्ट मराठीच्या वतीने आपले आभार. आणि अशाच महानगरपालिकेचे अपडेट बघण्यासाठी बघत राहा टी व्ही नेक्स्ट मराठी. धन्यवाद.